मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत नेहमी नवनवीन ट्विस्ट येत असतात. कलाच्या निधनानंतर मालिकेत सुकन्याची एंट्री झाली आणि सध्या ती चांदेकरांकडे नर्स म्हणून काम करीत आहे. खरं तर कलामुळे सुकन्याला जीवदान मिळालेलं असतं, पण आपल्याला ज्या व्यक्तीने जीवदान दिलंय तिच्याच घरात आपण काम करीत आहोत याबद्दल तिला माहीत नसते. अशातच आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये कलाच्या मृत्यूचे सत्य अद्वैत समोर येणार असून त्या दरम्यान त्याला सुकन्या साथ देणार असल्याचं पाहायला मिळतंय. कलाचा निरोप सुकन्या अद्वैतपर्यंत पोहोचवणार, राहुल रोहिणीचं सत्य अद्वैत समोर येणार अशी कॅप्शन दिली आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये सुकन्याला तिच्या पर्समध्ये एक चिठ्ठी मिळते, जी वाचून अद्वैतला कलाच्या मृत्यूमागचं सत्य समजतं असं पाहायला मिळत आहे. यावेळी सुकन्या तिला मिळालेली चिठ्ठी अद्वैतला देते आणि त्यानंतर तो रोहिणी मॅडम आणि राहुलला आपली सगळी प्रॉपर्टी हडपण्याचा प्रयत्न करत आहे असं वाचतो. कलाने लिहिलेली चिठ्ठी अद्वैतने वाचल्यावर त्याला धक्का बसतो. त्यानंतर सुकन्या सर, तुमच्या बायकोची ही चिठ्ठी माझ्या फाईलमध्ये आली होती असं म्हणते. त्यानंतर अद्वैत म्हणजे रोहिणी आत्या आणि राहुलनं माझ्या कलाला मारलं असं म्हणतो. पुढे तो त्यांना शिक्षा झालीच पाहिजे असंही म्हणतो. तेव्हा सुकन्या त्याला मी सुद्धा सगळ्यात तुमची मदत करणार असं म्हणते. या दरम्यान समोर आलेल्या प्रोमोमध्ये कलाच्या मृत्यूमागचं सत्य अद्वैत समोर येणार असल्याचं पाहायला मिळत आहे. रोहिणी आणि राहुल यांचं सत्य कळाल्यानंतर कलाला न्याय मिळवून देण्यासाठी अद्वैत काय करणार आणि रोहिणी राहुलला कोणती शिक्षा होणार हे आता पाहायला मिळेल. हा भाग प्रेक्षकांना 5 डिसेंबर ते 8 डिसेंबर या दरम्यान पाहायला मिळणार आहे. धन्यवाद.